हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। साईज आहे 36 साईजचं। मी याच्या आधी 32 साईजचं 3 प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो टाकलेला आहे आणि त्याची कटिंग बऱ्याच मैत्रिणींना खूप सुंदर ब्लाउज असं फिटिंगमध्ये बसलेला आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी त्याच्यावरून ब्लाउजची कटिंग स्टिचिंग केलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की बघावा। आता मी आजच्या व्हिडिओमध्ये 36 साईजचं 3 प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग करणार आहे, त्याचबरोबर स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे, कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ब्लाउज म्हणून आणि काय काय चेंज करायचं आहे आपल्याला। बऱ्याच मैत्रिणी प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करतो, पण 3 प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये आपल्याला काय चेंज करायचं आहे, कोणतं पॅटर्न कसं वाढवायचं आहे आणि कोणतं पॅटर्न कसं वाढवायचं आहे आपण ते बघू। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळं मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती। आणि मी इथे कार्डशीट पेपर घेतला आहे। तर आपल्याला 3 प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करण्याच्या आधी पेपरवरतीच कटिंग करायची आहे। तर चला, हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी सुद्धा असेल का ज्या पण मैत्रिणी दुसऱ्यांचे ब्लाउज घेत आहेत, कस्टमरचे ब्लाउज घेत आहेत, त्यासुद्धा तुम्ही या पद्धतीने ब्लाउज जे आहेत ते अतिशय फिटिंगमध्ये अतिशय छान असे बसतात। कोणत्याही प्रकारचं शोल्डर वगैरे उतरत नाही आणि पफ वगैरे सुद्धा खूप सुंदर असे बसतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊ आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता, म्हणू शकता श्री स्वामी समर्थ। तर चला, आजची साईज आहे ती 36 साईज आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला इथं बॅक साईड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करूया। तर त्याच्या पहिलं आपण जे आहे उंची जी आहे आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर उंची जी आहे ती आपली इथं आहे तर बघा, हा जो ब्लाउज आहे हा माझा स्वतःचाच आहे। आता मी इथं मला कारण खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या की ताई आम्हाला 3 प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग दाखवा। आता माझ्याकडे कस्टमरचं ब्लाउज जे आहे ते नाही आहे का जेणेकरून मी ते तुमच्याबरोबर शेअर करू शकते। आणि कस्टमरचं 3 प्रिन्सेस कट ब्लाउज मी मळ्यात राहत असल्यामुळे जे आहे इथं मळ्यात राहत असल्यामुळं इथं 3 प्रिन्सेस कट ब्लाउजचे जे काही ब्लाउज आहेत ते जास्त चालत नाही। आणि बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना प्रिन्सेस कट ब्लाउज शिवतात, पण 3 प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहेत ते बऱ्याच मैत्रिणींना आमच्या इकडे सुद्धा शिवत नाही। त्याच्यामुळे ते ब्लाउज जे आहे ते माझ्याकडे कमी आहेत। तर मी हा स्वतःसाठीच हा ब्लाउज जो आहे तो स्टिच करणार आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला याचं कटिंग स्टिचिंग आणि कशा पद्धतीने ब्लाउज जो आहे शोल्डर वगैरे अजिबात उतरणार नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार सुद्धा आहे कशा पद्धतीने ब्लाउज फिटिंगमध्ये बसणार आहे म्हणून। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर उंची जी आहे ती मला 14 इंच ठेवायची आहे। उंची माझी भरपूर घ्यायची मला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्या। तर मी त्याच्यामध्ये 1 इंच मिळवते म्हणजे 15 इंच। 14 इंच प्लस 1 इंच उंचीमध्ये टाकून घ्यायचं आहे। 15 इंच आपण उंची घेतली तर तुमची उंची कमी जास्त असू शकते, कुणाची 13, 13.5, कुणाची 15 पण असू शकते ना। बघा ज्याच्या त्याच्या उंचीवर आहे। तर 36 साईज आहे तर मी इथं उंची जी आहे ती 14 इंच प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून घेतला। तसं तर प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये उंची जी आहे ती थोडी अर्धा इंच आणि एक्स्ट्रा ठेवली तर अतिशय चांगला आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे उंची जास्त असेल तर ब्लाउज पण जो आहे अतिशय छान अतिशय मस्त असा बसतो। आपण उंची टाकून घेतली तर बघा या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते। या पद्धतीने इथे आपली ही झालेली आहे उंची। शोल्डर टाकायचे तर शोल्डर मी इथं ठेवणार आहे 5.25 इंच, मुंढा उंची 5.5 इंच, 5.25 इंच इथं खाली जी आपण मुंढा उंची मोजली तिथे आपल्याला मोजून घ्यायचंय, चेक करून घ्यायचं। या ब्लाउजमध्ये तुमच्या मुंड्यात झोळ चुन्या पडत असेल तर त्या पडू नये त्याच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित कटिंग करायची आहे। शोल्डर व्यवस्थित टाकायचा आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने 5 इंचाचं शोल्डर घ्या, मुंढा उंची सुद्धा 5.25 इंचाचीच घ्या। 36 साईजची कटिंग आहे ही। याच्यामध्ये तुम्ही ही एकदम परफेक्ट जे माप आहे ना ते तुम्ही इथं हे टाकू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं घडी टाकायची आहे। घडी आहे
आपली 36 छाती आहे, 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच, 9 चौक 36 बरोबर. हे बघा या पद्धतीने 9 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन हे आपण 1.5 इंच 2 इंच ठेवू शकतो. तर चला आज आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवूया. कटोरी ब्लाऊजमध्ये मात्र 2 इंचाचं जे आहे फिटिंग ठेवायचं असतं आपल्याला. मी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यामुळे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं. त्याच्यामध्ये काय फरक असतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर नक्कीच सांगल. इथे कमर जे आहे ते आहे कमर जे आहे ते 32 इंच आहे. तर 32 इंचाचा चौथा भाग येतो 8 इंच, 8 इंचाचा 8 इंच. त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे. तर ते होतं 9 इंच संपूर्ण. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. कुणाचं कमर कमी जास्त असेल त्याच्यानुसार मापे टाकून घ्यायची तुम्ही. इथं अशा पद्धतीने आपण हे मापाचं ड्राफ्टिंग जे आहे ते इथं करून घेतलं. इथं आता आपल्याला काय करायचं आहे तर मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर मी इथं मुंड्याचा शेप जो आहे तो 1 इंचाने देणार आहे बॅक साईडचा. बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्हाला इथं 1 इंचाचं हे करून घ्यायचं, आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. देऊन घेतल्यानंतर आता इथं संपूर्ण आपला बॅक साईड पार्ट तयार झाला बरोबर. अजून आपल्याला इथं गळारुंदी काढायची आहे. गळारुंदी घेताना मी इथं संपूर्ण शोल्डर जे आहे ते 5.25 इंच ठेवलं. 5.25 इंच ठेवल्यानंतर मला गळारुंदी जी आहे ती जी शोल्डर पट्टी आहे ती 2 इंच ठेवायची आहे. 2 इंच शोल्डर पट्टी ठेवल्यानंतर इथं 1/2 इंच मला त्याच्यामध्ये प्लस करावा लागेल. म्हणजेच 2.5 इंच आपली शोल्डर पट्टी आपल्याला इथं तयार ठेवावा लागेल. त्याच्यानंतरच आपण शिवल्यानंतर म्हणजे 1/2 इंच आपलं इथे बाही जोडण्यात जातं. तर आपल्या इथं संपूर्ण जे आहे इथं 2.5 इंच म्हणजे शोल्डर पट्टी ठेवावं लागेल. तर शिवल्यानंतर ती आपली 2 इंचाची तयार होईल. मग गळारुंदी किती शिल्लक राहते तर गळारुंदी इथं जवळजवळ 2.25 इंचाची तयार राहते. अजिबात शोल्डर उतरणार नाही. तुम्ही या पद्धतीने मापे नक्की टाका. जर तुमचं बॅक साईड 11 इंचाच्या खाली आहेत तर तुम्हाला शोल्डर याच्यापेक्षाही कमी घ्यायचा आहे. मी तुम्हाला ही एक टिप्स सांगितली. जर तुमचं मागचा गळा डीप आहे, भरपूर डीप आहे, कुणाचा 11 इंच असू शकतो, कुणाचा 12 इंच सुद्धा असू शकतो, 10.5 असू शकतो, तर तुम्ही इथं जी शोल्डर आहे ते तुम्ही अगदी 5 इंच 5.25 इंच घेतलं तरीही चालेल. त्याच्यानंतर तुमचं जे काय गळारुंदीचं माप आहे ते तुम्ही इथं टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही शोल्डर जे आहे ते एकदम 1.5 इंच 1 इंचाचं सुद्धा ठेवू शकता ह्या मापामध्ये. आता काय करायचं आहे आपल्याला इथं गळारुंदी आपण इथं काढून घेतली. आता आपण याच्यावरतीच फ्रंट पार्टचं मार्किंग करू. बॅक साईडचा जो पार्ट आहे तो आपण खालच्या पेपरमध्ये काढू. आता याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ बरोबर. फ्रंट पार्टचं मार्किंग करताना आपण 1/2 इंच इथे डाऊन करून आतमध्ये पार्ट जो आहे तो इथं घ्यायचा आहे. 1/2 इंच आपल्याला इथं डाऊन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथं 1/2 इंच आतमध्ये डाऊन करून घेतलं तर इथं तुमच्या फ्रंट पार्टला कुठे पण झोळ चुण्या अजिबात पडणार नाही. कारण की आपला डीप गळा आहे. डीप गळा घेतल्यावरती एकदम मच आहे की आपल्याला फ्रंट पार्टला कुठेतरी झोळ चुण्या ह्या पडतील. इथूनही आपल्याला 1 इंचाचंच जे मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. अगदी आपल्याला असा खेटूनच घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. बघा या पद्धतीने घेतल्यानंतर आपला फ्रंट बॅक साईडचा मुंड्याचा शेप जो आहे तो व्यवस्थितरित्या तयार झालेला आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे आता प्रिन्सेस कटचा संपूर्ण शेप काढून घ्यायचा आहे. सर्वात पहिला आपल्याला फ्रंट पार्टचा पुढचा गळा घ्यायचा आहे. तर मला पुढचा गळा जो आहे तो 7 इंचावर टाकायचा आहे. शिवल्यानंतर हा तुम्ही थोडा कमी जास्त करू शकतात, काही अडचण येत नाही. आता इथं जेवढी आपली वरच्या साईडला गळारुंदी आली 3.25 इंच तेवढीच आपण इथं पण घेणार आहोत 3.25 इंचाची. आता बॉक्स काढून घेऊ. इथं बॉक्स काढून घेतल्यानंतर
आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. कुणी पानगळा घेऊ शकतं, पंचकोनी घेऊ शकतं, गोल घेऊ शकतं किंवा चौकोनी पण घेऊ शकतं. जसं मी आता इथं पानाचा आकार काढून घेतलाय. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आपल्याला इथं आता प्रिन्सेस कटचा शेप सर्वात पहिलं काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला जे योगपट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना, आपण काय करतो, माझ्या पण काही व्हिडिओमध्ये ज्या मैत्रिणी जर कस्टमरचे ब्लाऊज शिवतायत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करतायत, तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच कटिंग करा. इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा छाती किती आहे, 9 इंच. 9 इंचाचा 36 छाती आहे. 36 छातीचा 10वा भाग येतो 3.6 इंच. बरोबर, 3.6 आल्यानंतर म्हणजे आपल्याला घ्यावा लागेल इथं 4.25 इंच. 4.25 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स पॉईंट हा काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक जुना ब्लाऊज जो आहे तो घ्यावा लागेल आणि ह्या ब्लाऊजचा टक्स पॉईंट जो आहे मेन, तो आपल्याला इथे काढावा लागेल. मी इथे एक ब्लाऊज घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यावर आपल्याला कटोरीचा जो टक्स आहे आपला, तो आपल्याला इथे काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या शोल्डर पासून तर जो कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. तर 36 साईज आहे, तर तुमचा सुद्धा ब्लाऊज जो आहे उंचीनुसार तुमचा सुद्धा टक्स पॉईंट जो आहे तो चेंज होऊ शकतो. अगदी थोडासा होऊ शकतो, जास्त होणार नाही याच्यामध्ये बदल. आणि तुम्ही हा टक्स पॉईंट टाकलात तरी पण चालणार आहे. इथं ह्या ब्लाऊजचा 36 साईजचा ब्लाऊज आहे हे. ह्या ब्लाऊजचा टक्स पॉईंट जो आहे तो 9 इंच निघलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा, 9 इंचाचा जो टक्स पॉईंट आहे तो आपला इथं निघलेला आहे. तुम्ही असं थोडंसं खेचून धरायचं. कुणाचा इथे 9.5 येऊ शकतो, कुणाचा 10 सुद्धा येऊ शकतो. एवढा बदल तुमचा नॉर्मल होऊ शकतो. जसं आता माझा 9 इंच आला, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. कशासाठी, तर शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जाणार त्यासाठी. तर 9.5 इंचावरती आपला टक्स पॉईंट आलेला आहे. हा आपला टक्स पॉईंट आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं बघू शकतात 4.25 इंचावरती जो आपण आडवा टक्स घेतलेला तोच आपण वरच्या साईडला पण आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. वरच्या साईडला 4.25 इंचाचा सुद्धा आपण इथे पॉईंट घेतला आणि इथे सुद्धा घेतलेला आहे. आता इथे एक लाईन ओढून घेऊ आपण. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता काय करायचं, इथून जो आहे आपल्याला इथं बघा 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला हा 2.5 इंच 36 साईजसाठी आहे, तर तुम्ही इथं हा पॉईंट घेऊ शकता. त्याच्यानंतर 1.5 इंच अंतर जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने. ह्या साईडनी पाऊण, ह्या साईडनी 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. या साईडनी ही पाऊण, वरच्या साईडला ही पाऊण अंतर घ्यायचं आहे. आता हा पॉईंट इथे आपल्याला, हे सगळं आपल्याला 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने निस्ता प्रिन्सेस कट ब्लाऊज सुद्धा स्टिच करू शकता आणि त्याच्यानंतर 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज सुद्धा बनवू शकतात. हे पॉईंट मी इथं जोडून घेतल्यानंतर काय करायचं बघा, या पद्धतीने तुम्ही याला आकार वगैरे देऊ शकतात. अशा पद्धतीने हे बघा. आता हे देऊन घेतल्यानंतर आपला जो मेन पॉईंट आहे तो तर आपला म्हणजे जो आपण मी इथं म्हणजे काय केलं, मी दोन्ही पण पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता. आता इथं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज पण स्टिच करू शकता. त्याच्यानंतर योगपट्टी टाकून 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज याचाच आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यानंतर इथून आता हा शेप द्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा. हा शेप देऊन घेतल्यानंतर 1.5 इंचाचं अंतर जे आहे ते आपल्याला इथे या पद्धतीने कट करावा लागतं. बरोबर, हे बघा. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथं सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ह्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे. तर तुम्ही डायरेक्टली आपण ब्लाऊजवरती सगळे माप जे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की 1.5 इंच म्हणजे अंतर होतं 1.5 इंच. 1.5 इंचाचं अंतर जे आहे ते आपल्याला कुठं फिटिंगच्या टायमाला कुठंही कमी पडू नये. तर ते आपल्याला ड्राफ्टिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते, मार्किंग कसं करायचं ते पण सांगते. आता हे बघा, आपण इथं हा संपूर्ण मार्किंग झालं. आता आपली जी हे आहे ती योगपट्टी काढायची आपल्याला. तर 2.5 इंचावरती योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडने.
आता हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा आहे आपल्याला, योगपट्टीचा 2.5 इंचावरचा पॉइंट जो आहे तो आपण इथं जोडून घेतला. आता इथून वरतून जो आहे हा आपला मेन टक्स पॉइंट राहणार आहे. बघा या पद्धतीने आपल्याला सर्वात पहिला जो टक्स पॉइंट आहे तो काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे काढून घेतल्यानंतर आता योगपट्टीचा शेप द्यायचा आहे, तर तो आहे 1/2 इंचानी. इथून आपल्याला 1/2 इंचानी या पद्धतीने इथे जोडायचा आहे हा पॉइंट. तर इथं ही आपली योगपट्टी तयार झालेली आहे. आता ही योगपट्टी तयार झालेली आहे, तर आपण इथं याचं कटिंग करून घेऊ. बॅक फ्रंट सोबतच कटिंग करणार आहे. बाकीचे मार्किंग जे आहे ते कुठं वाढवायचं ते सांगते मी तुम्हाला. मी डायरेक्टली ब्लाऊजवरती पण तुम्हाला याची कटिंग दाखवणार आहे. तर सर्वात पहिलं बॅक साईडचा मुंड्याचा शेप आपण इथं कट करून घेऊ. अशा पद्धतीने घेतल्यानंतर इथं जो गळा रुंदी आहे इथं थोडेसे कट लावून घेऊ आपण. आता बॅक आणि फ्रंट वेगळा करून घेऊ आपण. हे बघा या पद्धतीने आपण बॅक साइड जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे. आता इथं तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर मी कोणता गळा घेणार आहे, एकदम सिंपलच घेणार आहे, तुम्हाला दाखवणारच आहे मी. आता याच्यानंतर आपण हा फ्रंट पार्ट वेगळा करून घेऊ. तर जो मोंढ्याचा शेप आहे तो सर्वात पहिलं कट करायचा आपल्याला फ्रंट पार्टचा. या पद्धतीने घेतल्यानंतर योगपट्टी जी आहे ती इथं कट करून टाकते मी. यामध्ये आपण 1/2 इंचाची योगपट्टी जी आहे ती वाढवायची आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता याच्यानंतर गळा आहे तो कट करून टाकू, किंवा तुम्ही डायरेक्टली असाच ठेवलात तरीही चालेल. आपण ब्लाऊजवरती जो आहे वाढवताना वाढवून घेऊ. आता जे हे आपण मार्किंग केलेलं ते इथं कट करून टाकायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झाल्यानंतर आपण याच्यावरती जे आहे जो पण आपला पॅटर्न आहे तो आपण इथं आकडा टाकून घेतलाय त्याचा. आता आपण याच्यावरती ब्लाऊजवरती याचं मार्किंग करून घेऊ. कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून ते सांगते मी. बॅक साईडमध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाही, त्यामुळे मी इथं बॅक साईड जो आहे तो कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. हे अस्तर आहे, अस्तर आपण इथे कट करून टाकलेलं आहे. योगपट्टी जी आहे ती आपल्याला 1/2 इंचानी वाढवायची आहे, त्याच्यामुळे आपण या पद्धतीने 1/2 इंच वरच्या साईडला ठेवून हिचं मार्किंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं, म्हणजे ही योगपट्टी जी आहे ती 1/2 इंचानी वाढवून घेतली. इथे बघू शकता हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर मी बंद बाजूनीच ठेवते. बघा बंद बाजूनी ठेवल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा गळा वगैरे जो आहे तो व्यवस्थित काढता येतो. तसं आपल्याला कोणत्याही साईडनी काढलं. जर तुमच्याकडे ब्लाऊजचा कपडा कमी आहे, म्हणजे अस्तरचा कपडा कमी आहे, तर या पद्धतीने ओपन बाजूनी पण ठेवू शकता. ओपन बाजूनी ठेवताना सांगते मी. बघा ओपन बाजूनी ठेवताना आपल्याला ह्या साईडनी 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे हुकलूक पट्टीच्या साईडनी. याच्यामध्ये काय काय चेंज करायचं, मेन चेंज आहे ते आपल्याला ह्या पार्टमध्येच करायचे आहे. दोन्ही पार्ट जे आपल्याला फ्रंट पार्टला निघलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी कडेनी सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे तो आपल्याला इथे त्याचं मार्किंग करून घ्यायचं. सेम टू सेम मार्किंग करायचं आहे आपल्याला. गळा रुंदी जेवढी निघलेली आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे.
आता जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं, जे पण आपलं मार्किंग आहे पेपरचं ते घेतल्यानंतर आता आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच घेतलं तरीही चालेल. जर तुमचा कपडा जास्त जातोय शिलाईमध्ये तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. आणि ह्या साईडनी वाढवायचे आपल्याला जसंच्या तसं. जो काय आकार आहे तो पण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा बघा. आणि या पद्धतीने आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. तर हे आपलं ह्या साईडचं झालं. त्याच्यानंतर आपला हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला काय चेंज करायचं ते सांगते. हा सुद्धा सर्वात पहिलं जसंच्या तसा आखून घ्या. हा आखून घेतल्यानंतर आपल्याला इथं हा सुद्धा आपण इकडं जेवढा वाढवला तेवढाच आपल्याला इकडनं सुद्धा वाढवायचा आहे. अर्धा इंच म्हणा, पाव इंच म्हणा, तुम्ही असं पद्धतीने वाढवायचं आहे. हा वाढवून घेतल्यानंतर इकडे आपली फिटिंग राहणार आहे बरोबर. तर ही फिटिंग आपल्याला अर्धा इंचानी वाढवायची आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला काहीच वाढवू नका, कारण की आपण अगोदरच ह्या साईडनी वाढवलेला आहे दोन्ही पण साईडला, त्यामुळे कुठंच प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त ह्या साईडला फिटिंगला अर्धा इंच वाढवून घ्या. अशा पद्धतीने आपण हे पार्ट जे आहेत तेच संपूर्ण मार्किंग करून घेतलं. आता याचं आपण इथं कटिंग करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला किंवा कसं ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. समजला की नाही समजला ते सुद्धा सांगा. हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपण संपूर्ण इथं कटिंग करून घेतलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, काही अडचण नाही आहे. तुम्हाला ब्लाऊज संपूर्ण स्टिच करायचाच आहे तर आपल्याला थोडासा वेळ हा द्यावाच लागतो. तर संपूर्ण या पद्धतीने फ्रंट पार्ट आपला इथे तयार आहे. आता याचं स्टिचिंग कसं करायचं ते मी सांगणार आहे. त्याच्यापेक्षा सर्वात पहिला आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे. तर हा ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज जो आहे तो मी पटापट जो आहे तो कट करून घेणार आहे, कारण की मी मशनीवरती ब्लाऊज जो आहे तो कट करते आहे आणि मशनीवरती हा ब्लाऊज कट करता येणार नाही. सर्वात पहिलं मी याचं कटिंग करते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत स्टिचिंग शेअर करते. आता पाहू शकता मी संपूर्ण ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. आता राहिलेली आहे बाही, तर ती पण दाखवून देते. बऱ्याच मैत्रिणी बाही कटिंगमध्ये सुद्धा कन्फ्यूज होतात. तर बघा एवढं अस्तर उरलेलं आहे, तर इथं फोल्ड करून घेतलं मी. फोल्ड केल्यानंतर आता बाहीची उंची 4.5 इंच आहे, तर मग मी 1 इंच मिळवून घेते, म्हणजे 5.5 इंच. तुमची बाही किती आहे त्याच्यावरती तुम्ही माप टाकायची आहेत. तर इथं मी 2.25 इंच जी कॅप हाईट आहे ती आपण इथं टाकून घेणार आहे. अस्तरचं जेवढं आहे तेवढं पण मी इथं आता कट करून घेणार आहे. हे बघा दंडघेर जो आहे तो 6.5 इंच आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच आपण ठेवलेला आहे, तर तेवढंच ठेवणार आहे इथं. आता आपल्याला इथे मुंडा घेर असेल तर मुंडा घेर आपण इथे टाकून घेऊ शकतो. त्याच्यावरच आपल्याला बाही जी आहे ती आपली परफेक्ट निघते. तर माझ्याकडे जुना ब्लाऊज आहेच, तर आपण याच्यावरतीच मुंडा घेर सुद्धा मोजून घेऊ. सरळ बाजूनी मुंडा घेर मोजू शकतात किंवा उलटा भाग करून मुंडा घेर जो आहे तो मोजू शकतात. बघा जो दंडघेर आहे तो आपल्याला इथून, तर हा जो मुंडा घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे. सरळ टेप धरायचा आहे आपल्याला दंडघेराच्या साईडनी आणि हा मुंडा घेर व्यवस्थित आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे. तर बघा 7.5 इंचाचा मुंडा घेर आहे आणि 7.5 इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचे. हा करेक्ट आपला मुंडा घेर इथं येणार आहे. आता याच्या पुढं शिलाई मार्जिंग आपलं राहणार आहे. तर इथं पुढं तुम्ही शिलाई मार्जिंगसाठी इथं पुढं दुसरा अस्तर जे आहे ते इथं हा भाग इकडे जोडू शकता किंवा तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा ठेवू शकता. आता इथून आपल्याला शेप द्यायचा आहे. जो मुंडा घेर आपण घेतलेला आहे तिथपर्यंत या पद्धतीने आतला खोल भाग सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर ही एकदम परफेक्ट बाही कटिंग करण्याची पद्धत आहे. याच्या पुढं जेवढं शिलाई मार्जिंग लागणार अगदी थोडंसं लागणार आहे. अर्धा इंच तर आहेच, म्हणजे 1 इंचाचाच जो आहे भाग आपल्याला इथे जोडायचा आहे. तर मग कट करून घेते बाही कट करून घेतल्यानंतर खोल भाग सुद्धा आपल्याला इथे कट करायचा, मधला कट लावून घ्यायचा. आता हे कट करून घेऊ आपण.
हे बघा अशा पद्धतीने घेतलेला आहे। आता आपला ब्लाऊज पीस जो आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे। तर इथं बघा हा काट आहे, तर हा व्यवस्थित आपला इथे बसलेला आहे बघा। साईडला हे जे थोडं थोडं 1-1 इंचाचा आपण साडीतला पीस हा ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला फिटिंगला खूपच प्रॉब्लेम येणार नाही। आता ही कट करून घेते। व्यवस्थितरित्या आपली बाही सुद्धा पद्धतीने निघलेली आहे। तर इथं सर्वात पहिलं मी योगपट्टी जी आहे ती जॉईंट करून घेते। एकदम सिल्क ब्लाऊज आहे हा, आणि मी तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये फक्त फ्रंट पार्ट जो आहे तो स्टिच करून दाखवणार आहे। जी योगपट्टी आहे ती बघा अर्धा इंचाने आपण जॉईंट करून घेतली। अस्तरच्या साईडला आपल्याला त्याच्यावरतून दाबटीप देऊन घ्यायची आहे। योगपट्टी जोडताना जो आपला जास्तीचा भाग असतो 1/2 इंचाने वाढवलेला, तो आपला समोरासमोर घेऊन आपल्याला दोन्हीही पार्टचे समोरासमोर ठेवून व्यवस्थित असे योगपट्टी तयार करून घ्यायची आहे। नाही तर एकसारखी जी आहे ती तयार होईल, त्यामुळं आपण सुरुवातीलाच ठेवताना समोरासमोर ठेवून अशी जोडायची आहे। तर अर्धा इंचाने जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर अस्तरवरती एक दाबटीप द्यायची अस्तरच्या साईडने, आणि साईडचा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे। तर आपली योगपट्टी जी आहे ती आपली तयार झाली या पद्धतीने। त्याच्यानंतर अतिशय सिल्क ब्लाऊज आहे, म्हणजे एकदम सिल्क असं साडीतला कपडा आहे हा, ब्लाऊज पीस आहे। तर हे पण पार्ट आपण या पद्धतीने समोरासमोर ठेवून घेऊ। त्याच्यानंतर याला आपण जसं प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये काय करतो, खालच्या साईडनी टिप मारून घेतो, पण याला आपल्याला फक्त ब्लाऊज पीसवरती जॉईंट करायचं आहे। याला जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे। ब्लाऊज पीसला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं ह्या पार्टचं, कारण की आपल्याला खालच्या साईडनी योगपट्टी लावायची आहे। अतिशय सोपी पद्धत आहे याला स्टिच करण्याची पण। तर आपण योगपट्टी जी आहे ती जोडून घेतली। परत आता हे पार्ट पण आपले जोडून झालेत बघा, या पद्धतीने आपण हे पण जोडून घेतलेत पार्ट। तर दोन्ही पार्ट आपले तयार झालेत। आता आपण फ्रंट पार्टचा गळा घेऊया। तर सर्वात पहिलं अस्तरवरती आपण गळा काढून घेणार आहे। जी आपली गळारुंदी निघलेली आहे तीच गळारुंदी आपल्याला इथे ठेवायची आहे। तर जवळजवळ 3-3.25 इंचाची गळारुंदी निघलेली आहे, तरीही तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही। या पद्धतीने परफेक्ट शोल्डरचं तुम्हाला मेजरमेंट जमलं तर तुमचं ब्लाऊजसुद्धा अजिबात उतरणार सुद्धा नाही, शोल्डर उतरणार नाही। या पद्धतीने ट्राय करून नक्की बघा। बघा या पद्धतीने आपण जो आहे 3.25 इंचाची गळारुंदी झालेली आहे ब्लाऊजची, कारण की आपण 2.25 इंच झाली होती, त्याच्यानंतर परत आपण 1/2 इंच जे आहे हुकलूक पट्टीसाठी वाढवलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये जाणार आहे बरोबर, त्यामुळं काही अडचण येत नाही। आता जो गळा आहे आपण घेतलेला, पानगळा घेतलेला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, गोलगळा पण घेऊ शकतात। त्याच्यानंतर याला कट लावून घेते। आता याला पलटी मारून व्यवस्थित गळ्याच्या कडेने आपण इथं टिप मारून घेणार। याला पायपिंग पण करू शकतो, जॉईंट करून घ्यायचं आहे जसंच्या तसा, आणि त्याच्यानंतर त्याला वरतून पायपिंग तुम्ही करू शकता। मी इथं पायपिंग न करता या पद्धतीने अस्तरवरती जो गळा आहे तो आपण इथं काढून घेतोय। त्याच्यानंतर गळा घेतल्यानंतर आता संपूर्ण अस्तर जे आहे ते ब्लाऊजला व्यवस्थित काय करायचं आहे, त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण जॉईन करून घेतल्यावर उरलेला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून टाकायचा। तर ही बघा या पद्धतीने आपला एक साईडचा पार्ट तयार झाला। तसंच दुसऱ्या साईडने पण गळ्याच्या वरतून टिप मारून घ्यायची आणि गळा जो आहे आतमधला कट करायचा। तर व्यवस्थित आपण त्याच्यावरतून टिप मारून घ्यायची। तर इथं आपली टिप मारून झाली। आता या पद्धतीने जॉईंट करून घेऊ अस्तर। जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत आणि तुम्ही जे आहे या पद्धतीने कटिंग करतायत, स्टिचिंग करतायत, तर सुरुवातीला कधीही सिल्क कपडा वापरायचा नाही आहे तुम्हाला, थोडासा कडकमध्ये कपडा वापरायचा आहे, म्हणजे तुम्हाला शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग पण येईल आणि ब्लाऊज शिवायला पण छान वाटेल। त्यामुळे तुम्ही थोडंसं कडकमधला कपडा घेऊन ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे। आता बघा या पद्धतीने आपण काय केलं, जोडून घेतला हा पार्ट।
दोन्ही साईडचे पार्ट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे अर्धा इंचाने. हे बघा, तर आपला इथं फ्रंट पार्ट जो आहे तो इथं तयार होतोय. तर या पद्धतीने योगपट्टी पण जोडून घेतली. जसं आपण कटोरी जोडतो त्याच पद्धतीने हा पार्टला योगपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कटोरीची योगपट्टी जोडतो तशीच हिची पण जोडून घ्यायची ह्या पार्टची. या पद्धतीने आपण योगपट्टी जी आहे ती जोडून घेतली. तर बघा, अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाला. तर त्याच पद्धतीने आपण दुसरा पण फ्रंट पार्ट जो आहे तो तयार करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने बाकी सगळं ब्लाऊज जो आहे आपण ज्या पद्धतीने स्टिच करतो तसंच करायचं आहे. तर मी तुम्हाला फक्त फ्रंट पार्ट दाखवणार आहे, बाकी सगळा ब्लाऊज जो आहे तो तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर तुमच्यासोबत. कारण की आधीच व्हिडिओ जो आहे तो कटिंगमध्येच खूप मोठा झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला फायनली लुक पण दाखवणार आहे ब्लाऊजचा. तर बघा, आपले दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम छान आणि सुंदर बसलेला आहे. आता हे जे आहे शोल्डर बघू शकता. बऱ्याच मैत्रिणींचा काय प्रॉब्लेम असतो की ते आमचं शोल्डर जे आहे ते पुढे येतं, अजिबात येत नाही. आणि शोल्डर बघू शकता तुम्ही एकदम मापात बसलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा पण शोल्डर पट्टी जी आहे ती बारीक ठेवू शकता. जशी मी आता ही 2 इंच ठेवली, तुम्ही अगदी ही शोल्डर पट्टी 1.5 इंच 1 इंच पण ठेवू शकतात. पण त्याला तुम्हाला काय करावं लागेल, शोल्डर जे आहे ते एकदम छोटंसं घ्यावं लागेल. म्हणजे 4.5 इंचाचं तरी शोल्डर किंवा 4 इंच जास्त छोटी शोल्डर पट्टी असेल तर तुम्हाला एकदम बारीक. त्याचं कटिंग जे आहे ते थोडंसं मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगाल. तुम्ही तसं कमेंट करा की ताई आम्हाला एकदम छोटी शोल्डर पट्टी ठेवण्यासाठी काय करावं लागेल. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर. नाहीतर तुम्ही या पद्धतीने शोल्डर टाकून पाहू शकता. तुम्ही कुठंही उतरणार नाही, अजिबात उतरणार नाही. तुम्ही या पद्धतीने नक्की शोल्डर वगैरे टाका आणि संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो अतिशय सुंदर बसलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक साईड बघितली तर आपला डीप पण गळा असेल तरीही तो छानच बसणार आहे, अजिबात शोल्डर उतरणार नाहीये. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.